वॉटर पेंटिंगमध्ये आपलं स्वागत आहे. नानसी गार्डनमध्ये हा 1002चा डी विंगचा हा उमेश बाबासाहेब नाईक, शुभांगी उमेश नाईक या डॉक्टर मॅडमचा फ्लॅट आहे. आपण हा पेंटिंग करायसाठी घेतोय. तर या आतमध्ये आपण स्टार्ट करतोय. तर अशा प्रकारचं हा 3 BHK फ्लॅट आहे. हा पूर्ण आणि त्यांचं सामान पण या ठिकाणी आहे. सिलिंग खराब झालेली आहे. आपल्याला हे पूर्ण 3 BHK फ्लॅट पेंटिंग करायचं आहे. याच्यामध्ये सिलिंग जी आहे ती POP आणि पेंटिंगमध्ये आपण टचअप करणार आहे. तसंच हे आपण बघू शकता की हे क्रॅक फिलिंग आहे किंवा हे जे काळे झालेलं आहे किंवा हात लागलेला आहे, फंगस आहे, हा ऑइल बॉन्ड आहे. आपण अशा प्रकारे बघू शकतो की हे झालेलं आहे. आपलं हे एवढं सामान असून सुद्धा पेंटर लोक आपली बाजूला ठेवून ते करणार आहे, हे आपण बघू शकतो. तसंच ह्या प्रकारचं पण आता जे बाजूने काळं झालेलं आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. तर या ठिकाणचं आहे. ह्याच्यामध्ये हे आपलं किचन आहे. हे किचन पण खराब झालेलं आहे पूर्ण, पण आपल्याला फक्त ह्याच्यामधलं पूर्ण पेंटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही या बाजूची गॅलरी आहे. ही अशा प्रकारची गॅलरी आहे. तर ही पण आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. तसेच हा जो डोर आहे ऑइल पेनचा, हा पण आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आणि पेंटिंग करायचं आहे. आपण 2 हात याला पण पेंटिंग होणार आहे. तसंच हे जे काळं झालेलं आहे किंवा याच्यामध्ये जेवढं पण पेंटिंगचा जो भाग आहे किंवा याच्यामध्ये असं जो आतमधला जो पेंटिंगचा आपल्याला भाग दिसतोय तो पूर्ण कंप्लीट करायचा आहे. त्याचबरोबर ही गॅलरी आहे. ही गॅलरी पण पूर्ण आपल्याला पेंटिंग करायची आहे. तर हा एक्सटेरियर पेंट आहे, पण हा पूर्ण आपल्याला पेंटिंग करून द्यायचं आहे त्यांना. त्याचबरोबर ज्या ठिकाणी असं जे काळं झालेलं आहे तर याची प्रोसेस आपली कशी आहे, हे जे काळं झालंय ते आपण पहिल्यांदा घासून घेणार आहे. याच्यामध्ये ज्या पण क्रॅक आहेत त्या सगळ्या क्रॅक भरून घेणार आहे. त्या क्रॅक फिलिंग केल्यानंतर त्या घासून घेतल्या जातील, त्या पेंटमध्ये टचअप केल्या जातील आणि 1 आणि 2 असे 2 प्रकारचे हात मारले जातील. नंतर पेंटिंगची साफसफाई पूर्ण केली जाईल. तर हे आपण बघू शकतो अशा प्रकारे ज्या ठिकाणी ओल आल्यानंतर त्या ठिकाणी फंगस पकडतं किंवा जे पाणी लागून त्या ठिकाणची वॉल किंवा POP जे सोडले जाते खराब होते. तर त्यासाठी आपण POP आणि पुट्टीमध्ये डॉक्टर फिक्सिट टाकून आपण ते फिलिंग करून घेऊ शकतो. कारण ॲक्च्युअलमध्ये ते त्याला प्रूफ करत नाही, पण त्यामुळं थोडासा तरी त्याला हे जाणवतं की पूर्ण होण्याचा प्रयत्न होतो तो. हे आपण बघू शकतो की हे कॉर्नर जे तुटलेत, या दारी वगैरे तुटलेले आहेत पूर्ण. हे अशा प्रकारच्या दारी वगैरे या आपले लोक पूर्ण करून घेणार. तर त्याचप्रमाणे हे ऑइल पेंटचे डोर आहेत. हे ऑइल पेंटचे डोर पूर्ण होतील. तर त्याच प्रकारे ही भिंत जी आहे ती एक वेगळी करणार आहे आपण. बाकीचा पेंट होईल तसेच ही भिंत किंवा ही भिंत ज्या डार्क भिंत आहेत त्यांना ज्या हव्या त्या पद्धतीमध्ये हे आपण डार्क करून घेणार आहे. खूप घासावं लागेल, त्याशिवाय क्लिअर होणार नाही. हा डोर ऑइल पेनमध्ये येणार असा हा पूर्ण, हे आता ते त्यांच्या पद्धतीने कधी करतात माहीत नाही आपल्याला, पण आपण पेंट मात्र हा पूर्ण करून घेणार आहे. इथं पण लिकेज आलेलं आहे, याला सुद्धा अशाच पद्धतीचं करावं लागेल. या ठिकाणी पण आपल्याला हे पूर्ण भरून घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे हे जे पूर्ण खराब झालंय हे सगळं घासून आपल्याला याचं पण टचअप भरून पुट्टीमध्ये नंतर याला पेंट करावं लागेल. ही एक बेडरूम आहे. ही एक मास्टर बेडरूम आहे. या बेडरूमच्या पाठीमागं पण पूर्ण हे खराब झालेलं आहे. हे सगळं घासून फिलिंग करून नंतर करावं लागेल. हे बाथरूम आहे. या बाथरूममध्ये पण खूप खराब झालेला फ्लॅट आहे, पण हा आपल्याला नवीन करायचा आहे. तो पण आपल्याजवळ फक्त 3 दिवस आहे. टचअप काढून 2 कोट पेंट मारायचं. तसंच हे पूर्ण आपण बेडरूम बघू शकतो. या पण बेडरूमचा अवस्था तशीच झाली. ओके, ही एक गॅलरी आहे. म्हणजे
हा 3 BHK फ्लॅट. 3 BHK मध्ये 3 गॅलरी आहेत आणि डोर फक्त आपल्याला रेलिंगचं आणि ग्रिलचं सांगितलं नाही, बाकी सगळं आपण पेंट करून चकाचक करून देणार आहे. हे सगळं झाकलं जाईल किंवा याच्यावरती फर्निचरवरती जरी एखादा डाग उडला, पेंटचा डाग पडला किंवा काय झालं तरी साफ होतो. आणि असं पण तसं पण साफ करावंच लागतं, त्यामुळं त्याच्यामध्ये ते साफ होतं. पेंटिंगचे डाग काढून घेतले जातात. असं जर काय असेल तर त्याला प्लास्टिक मास्किंग करून हे पूर्णपणे झाकला जातो. ओके, तर धन्यवाद. याप्रमाणे आपल्या आता आपण नवीन झाल्यानंतर आपण तो तुमच्या समोर आलो.